भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणारी कामवाडी नदी जी ग्रामीण भागातून वाहत येते आणि यापुढे ती खाडीच्या लगत खाडीमध्ये समाविष्ट होते। परंतु या जर नदीची आपण अवस्था बघितली तर अत्यंत दुरावस्था झालेली आहे। या नदीमध्ये काल जो फेस असलेलं पाणी दिसून आलं, तो जो व्हायरल व्हिडिओ झाला तो नजीकच्या ज्या ग्रामीण भागात ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या केमिकल कंपन्यांमधून सोडलेलं केमिकलचं पाणी त्याच्यामुळे निर्माण झालेलं होतं। आणि आजही आपण पाहिलं तर या नदीची जी अवस्था आहे अत्यंत दुरावस्था झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे। त्या ठिकाणी नजीकच्याच ग्रामीण भागातील ज्या डाईंग सायझिंग केमिकल कंपन्या आहेत त्यांचं केमिकलयुक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडलं जातं, ज्याच्यावर कोणती प्रक्रिया केली जात नाही आणि त्यामुळेच या नदीपात्रातील जे जलचर असेल हे संपूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर आता या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे, ती या ठिकाणी आता पुलाखाली अडकून पडलेली आहे। या नदीच्या बाबतीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, स्थानिक महानगरपालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई या नदीपात्रामध्ये प्रदूषण करणाऱ्यांवर अतिक्रमण करणारं होत नाही आणि त्यामुळेच या नदीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। याकडे शासन प्रशासन लक्ष कधी देणाराचा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत। भिवंडीहून संजय भोईट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।